तालुक्यातील येत असलेल्या शहापूर व नंदोरा या गावातील शेतकऱ्यांच्या धानाला तुडतुडे हा रोग झालेला आहे। या रोगामुळे धान पिके पूर्णपणे नष्ट झाली असून शेतकऱ्यांसाठी केवळ तणच उरले आहे। भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाच्या पिकाची लागवड केली जाते। वेळोवेळी होणाऱ्या हवामान बदलामुळे विविध प्रकारच्या रोगांचा धान पिकावर प्रादुर्भाव झालेला आहे। रोगापासून धान पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली शक्ती पणाला लावली। यात काही प्रमाणात खोडकिडा व करपा या रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु धानाचा निस्वा पूर्ण झाल्यानंतर पिके परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला। त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली, मात्र कोणताही परिणाम न झाल्याने पिकांची नासाडी झाली। त्यामुळे तुडतुडे असलेले उभे धान पीक शेतकऱ्यांनी जाळून टाकले आहे। अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। धान पिकाच्या नुकसानी संदर्भात प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली आहे। मी मोरेश्वर यादवराव चोपकर, राहणार नांदोरा, जिल्हा भंडारा येथे मी या तुडतुड्यापुढे आपल्याला दाखवत आहे। आमच्या शेतामध्ये असा उद्ध्वस्त केलेला आहे की या पिकाचा पूर्ण नायनाट झालेला आहे। आपल्या या तुडतुड्यामुळे 2 एकर ते 2.5 एकर शेती आहे, या शेतीमध्ये पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। आम्ही काय करावं, कुणाच्या उसनवाडीचे घेतलेलं आहे, कसं काय परतफेड करायचं, शेती सातबाऱ्यावरती जे कर्ज काढलेलं आहे ते कसं काय फेड करायचं ते काय आम्हाला समजत नाही। पण आम्हाला हीच एक मागणी आहे का बा आमचे सातबारे किंवा या पिकाची भरपाई परिपूर्ण केल्या पाहिजे, हे नम्र विनंती आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।